ओम नमो गंगायै विश्वरूपिणी नारायणी नमो नमः। कण कण शिव शिव शंभु शंभु है महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है। वाम त्रिवेणी शंभु शंभु है महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है। महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है। आम्ही सकाळी 5:30ला हॉटेलमधनं निघालोय आणि आता संगमला आंघोळीला जायचा आमचा प्लॅन आहे. आम्ही असे मस्तपैकी प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत सकाळी 6 वाजता. दिस इज द ट्रॅफिक ॲट 6 o'clock. कण कण शिव शिव शंभु शंभु है महाकुंभ है, राम त्रिवेणी शंभु शंभु है महाकुंभ है। ही इथे जिथपर्यंत सायकल रिक्षावाल्याने सोडलं, आमचा सायकल रिक्षावाला आहे, याने जिथपर्यंत सोडलं, रोड जिथे ब्लॉक नव्हते तिथपर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि आता इथनं पुढे चालत जायचंय. आम्हाला किती वेळ लागतोय, आम्ही कसे चालत जातोय, लेट्स सी. पुढे आम्ही जे चालत गेलो ना तिथनं 2 रस्ते वेगळे वेगळे जात होते. एक जात होता तो मेल्याला जात होता आणि एक जात होता तो स्नानासाठी जात होता. सो तिथे जरा जरी तुम्हाला डायव्हर्जन दिसले तर प्लीज डू चेक विथ पोलीस और डू चेक विथ चाय की टपरी और एनीवन, कारण एकदा रस्ता चुकलात की अगेन यू हॅव टू वॉक लॉंग डिस्टन्स. 1-2 किलोमीटर चालायला लागेल असं सांगतायत. लेट्स सी. आम्हाला 2 व्हीलर मिळाली, एक बाईक मिळाली आणि बाईकवरनं आम्ही आता संगम पॉइंट पर्यंत जातोय. अदरवाईज सांगताना 2-2.5 किलोमीटर सांगतात आणि ऍक्च्युली खूप जास्त चालायला होतं असं म्हणतायत. सगळं सांगतात आणि म्हणतायत वरच आहे. आणि अजून एक म्हणजे आपण जी भाषा बोलतो ना ते ही लोक भाषा बोलत नाहीत बिलकुल. म्हणजे आपण सगळी गुगलची भाषा, युट्यूबची भाषा, मॅप्स बघतो, व्हिडिओज बघून येतो, असं आपण सगळं करतो. आणि ह्यांना सगळं लोकल म्हणजे लिटरली असं वाटतं आपण वेगळ्या प्लॅनेटवरनं यांच्या इथे आलोय आणि वी नीड अ ट्रान्सलेटर ग्लोबल टू लोकलवाला. बट ऑल सेड अँड डन फायनली पोचतो आपण जाऊन. सो बघू कुठपर्यंत आता आहे हे चाललोय. शिव शंभु शंभु है, शंभु शंभु है, शंभु शंभु है, राम त्रिवेणी शंभु शंभु है, शंभु शंभु है। महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है। संचालित जो स्वयं ही होता ये वो यंत्र है। संगम घाट से दूर का दबाव बढ़ गया है। आप लोग शीघ्रता से स्नान करने के उपरांत स्नान घाट खाली करें। जो भी पुलिसकर्मी ड्यूटी पे लगे हुए हैं आज घाटावर गर्दी आहे असं अनाउन्स करतायत इकडे आणि सांगतायत की तुम्ही पटापट आंघोळ करा. घाट खाली होने पर ही स्नान घाट ओ ते म्हणतात घाट जेव्हा खाली होईल तेव्हा जा, पीछे से भीड़ का भारी घुसू नका कारण खूप गर्दी आहे आज. पण इथे कैन सी पीपल वॉकिंग अराउंड. बड़ा हुआ है। धन्यवाद. आम्हाला देवाच्या कृपेने हा माणूस मिळाला आणि आम्ही जातोय.
संध्याकाळी आम्ही जे 3 किलोमीटर चाललो ना, एक्झॅक्ट सेम 3 किलोमीटर आहेत प्लस 2 किलोमीटर, म्हणजे टोटल दिस इज 5 किलोमीटर्स डिस्टन्स. जेव्हा सकाळी आम्हाला सांगितलं की यू जस्ट हॅव टू वॉक फॉर 2 किलोमीटर्स, इट वॉज ॲक्च्युली 5. देवगणों का इस धरती को देव मंत्र है, चिट्ठी है ना तार है, मेला ये अपार है, पुण्य का परिणाम है, मोक्ष का ये द्वार है. कण शिव शिव शंभु शंभु है, 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 शंभु शंभु है. महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है. संत अखाड़े साधु जोगी और तपस्वी एक साथ सब लगा रहे संगम में डुबकी. चलो आपका नाम बता दो. मेरा सैम है. सैम. ओके. और आप यहीं से हो, प्रयागराज से ही हो आप? ओके. मुंबई में रहते हो फिलहाल और अभी आए हो? ओके, बढ़िया है. इस भैया ने हमें बहुत दूर तक 2 व्हीलर से छोड़ा, तो थैंक यू वेरी मच भैया फॉर दैट. बाबा जोगी बांट रहे तन मन को शुद्धि, एक जगह आ बैठी है भक्ति और शक्ति. कण कण शिव शिव शंभु शंभु है, शंभु शंभु है, शंभु शंभु है. इथे शेवटच्या मिनिटापर्यंत प्रचंड केऑस आहे की नक्की संगम कुठला आणि संगम घाट कुठला. संगम घाट म्हटलं तर पुढे आहे, ज्याच्यात ते म्हणतायत की संगम घाट आहे तर तुम्ही चालत जा आणि आंघोळ करा. वेअर ॲज दुसऱ्या साईडला घेतलं तर बोट आहे. बरं, बोटचं पण ना जो स्टार्टिंग पॉइंट असतो तो सारखा बदलतात ॲज पर गर्दी. सो लॉट्स ऑफ कन्फ्युजन. लेट्स सी. संचालित जो स्वयं ही होता ये वो यंत्र है, देवगणों का इस धरती को देव मंत्र है, चिट्ठी है ना तार है, मेला ये अपार है, पुण्य का परिणाम है, मोक्ष का ये द्वार है. कण शिव शिव शंभु शंभु है, 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 शंभु शंभु है. महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ. आम्ही संगमला फायनली आलेलो आहोत, मजल दर मजल करत 2-4 व्हेकल्स बदलत आणि आत्ता ज्या घाटावर पोचलोय तो स्नान घाट असा स्पेसिफिकली आत्ता या महाकुंभसाठी बांधलेला घाट आहे, जिथे तुम्ही डायरेक्ट आंघोळ केलीत की ती संगमावरचाच तो पॉईंट आहे. म्हणजे द अदर ऑप्शन इज यू गो बाय बोट अँड यू रीच अ पर्टिक्युलर संगम पॉईंट. पण सगळेच बोटीने जाऊ शकत नाहीत आणि इतकी करोडो लोक आहेत, तर ज्यांना चालत येणं शक्य आहे किंवा आम्ही जसे आलो बाईकवरनं असं शक्य आहे त्यांच्यासाठी हा घाट बांधलेला आहे स्पेसिफिकली. तर आय थिंक इट इज अ व्हेरी व्हेरी गुड ऑप्शन दॅट गव्हर्मेंट हॅज क्रिएटेड. मागे ज्या तुम्हाला बोटी दिसत आहेत दोज आर काइंड ऑफ अ रेस्क्यू बोट किंवा सेव्ह करण्यासाठीच्या बोट आहेत लोकांना जर काही प्रॉब्लेम आला तर. बट इट इज नॉट अलाउड फॉर देम टू टेक यू टू एनीवेअर इनसाईड. पाण्यातसुद्धा वेगळे वेगळे रूट्स केलेत, वन वेज आहेत. सो स्पेसिफिकली ऑर्गनाईज केलेलं आहे हे सगळं. आणि आम्हाला असं कळलं इथे आल्यावर की इथनं जर आम्हाला बोट पकडायची असेल तर वी हॅव टू अगेन गो 5 किलोमीटर्स to a particular destination, so we avoided that. संत अखाड़े साधु जोगी और तपस्वी एक साथ सब लगा रहे संगम में डुबकी. बाबा जोगी बांट रहे तन मन को शुद्धि, एक जगह आ बैठी है भक्ति और शक्ति. कण कण शिव शिव शंभु शंभु है, शंभु शंभु है, शंभु शंभु है. आम्ही त्रिवेणी घाटावर संगम घाटावर आलेलो आहे. बाकी सगळं खूप छान झालं, आंघोळ मस्त झाली, दर्शन छान झालं. असं म्हणतात इथे लोक पाप धुवायला येतात पण काही लोक पाप धुवायला नाही येत नुसतं, पण पाप वाढवून ठेवतात स्वतःचं. आता माझी बॅग म्हणजे मी आंघोळ करून बाहेर आले आणि बाहेर येऊन जस्ट कपडे बदलले जेमतेम. जे काही बाकीचे कानातले होते, दागिने होते ते सगळे काढून बॅगमध्ये ठेवले आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे आमची पापणी डोळ्याची लवते ना लवते तोच अख्खी सॅकच्या सॅक माझी चोरून नेली. आणि कोणी नेली काय नेली कळायला काही मार्ग नाही, प्रचंड गर्दी होते.
माझी रेग्युलर सेल्फी स्टिक त्याच्यात होती, बाकीचे काही गोष्टी होत्या, मेन काढलेले दागिने होते आणि ते सगळेच्या सगळे चोरीला गेले. तर इथे याल तेव्हा प्लीज 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 स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या सामानाची काळजी घ्या. मला कडकडून भूक लागली होती, त्यामुळे तिथूनच वर गेल्यावर किला घाट म्हणून एक कमान आहे, त्याच्याजवळ एक नारायण नाश्ता सेंटर होतं, तिकडे आम्ही गेलो. गरमागरम पोळी आणि बटाट्याची भाजी असं अतिशय चविष्ट नाश्ता आम्हाला खायला मिळाला. मार्केटमध्ये वेगळे वेगळे गंध, रुद्राक्ष अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि गंमत म्हणजे रुद्राक्षाची फांदी ठेवली होती त्यांनी. फल वाला रुद्राक्ष कहाँ से मिलता है? कहाँ से? नेपाल. और कितने मुखी है ये? 5 मुखी है. पंचमुखी रुद्राक्ष 100ला 2 आणि एकमुखी रुद्राक्ष अवघ्या 100 रुपयात होता. सो नक्की हे चिकटवलेले असावेत असा अंदाज आहे. आम्ही आमचा मोर्चा वळवला तो म्हणजे आखाड्यांकडे. आता आखाड्यांकडे जायचं कसं असं खूप जणांना विचारल्यावर एक दिशा फिक्स केली आणि मग समजलं की साधारण 1 किलोमीटरचाच ब्रिज आहे. सो आम्ही सुरुवातीला खूप आनंदी होतो, पण त्यावेळेला ना 9:30-10 वाजले आणि प्रचंड लोंढेच्या लोंढे लोकांचे यायला लागले. आय कुडंट कॅप्चर इवन दॅट क्राऊड इन माय कॅमेरा. पण इतकी अचानक गर्दी झाली की आम्हाला असं वाटलं की आम्ही आता इथे हरवतोय का काय. एकात एक हात घालून एकमेकींना घट्ट पकडून असे आम्ही चालून त्या लोंढ्यांना क्रॉस केलं आणि त्यानंतर छोटे छोटे जे हर्डल्स होते किंवा बॅरियर्स बांधलेले होते त्या ठिकाणाहून जाऊन आम्ही ब्रिजच्या सुरुवातीपर्यंत जाऊन पोचलो. हा जो मागे हा आत्ता महाकुंभसाठी बांधलेला स्पेशल ब्रिज आहे. असे अनेक ब्रिजेस पॅरलल आहेत. दिस इज टू हेल्प पीपल टू ट्रॅव्हर्स रिव्हर फ्रॉम वन बँक टू अनदर, कव्हरिंग व्हेरी लेस डिस्टन्स. म्हणजे आपल्याला कमी चालायला लागावं याच्यासाठी हे बांधलेले आहेत. हे टेम्पररी आहेत. जसं महाकुंभ संपेल तसे हे ब्रिज निघून जाणार. आम्ही आत्ता संगम घाटावर आंघोळ केली, जो खास आंघोळीसाठी बांधलेला घाट आहे. तिथनं कुठलीही बोट जात नाही, त्यामुळे तुम्हाला जेव्हा पायी चालत येऊन आंघोळ करायची असेल तेव्हा संगम घाटला जा. आणि संगम घाट वरनं ह्या ब्रिजवरनं सरळ गेलो की तिकडे आखाडे आहेत, जे बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत. डिस्टन्स अराउंड 1 to 1.5 किलोमीटर एवढंच आहे. तर आता आपण घाटावरनं जाऊया. हर हर गंगे नमः शिवाय, गंगा जहाँ शंभु समाय. हर हर गंगे नमः शिवाय. आपका इंतजार कर रही है. साधु सा विकास ओझा, गाँव सलमानपुर, जिला भोजपुर आरा बिहार के रहने वाले आप पूरी बच्ची महिलाएं बच्चों के शिविर में आ जाए. कलावती देवी आपका इंतजार कर रही है. कलावती देवी साधु संत वाला जो है उसमें आई. गंगा जहाँ शंभु समाय, गंगा की धारा शिव शिव गाय. गंगा जहाँ आणि आखाडा आहे आणि ते आम्हाला खूप छान माहिती मिळाली की आखाड्यांना कसं जा आणि बाहेर कसं जा, नाहीतर पूर्ण भुलभुलैया आहे हा. म्हणजे नो वंडर लोक हरवतात इथे. आम्ही सुद्धा हरवण्याच्या वर्जवरच होत. एका साईडला बरंच चालत गेल्यावर कळतं की अरे इकडे नाहीच आहे, बरोबर विरुद्ध दिशेने जायचं आहे. मग मध्येच कोणीतरी भेटतं, म्हणतं अरे इकडे पण नाही आहे, डावीकडे वळा. मग डावीकडे वळायचं. असं करत करत चालली आहे जर्नी. बट दिस इज समथिंग टू बी एक्सपिरियन्स. इतकी लोक आहेत तिथे, इतकी लोक, आणि सगळ्यांना कुठेतरी जायचं आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे. महाकुंभ में डुबकी लगा, महादेव जी मिल जा.
का महत्व क्या है? ये अग्नि अखाड़ा का क्या महत्व है या स्पेशलिटी है? जितनी भी देवी शक्तियाँ पैदा हुई वो अग्नि से ही उत्पत्ति हुई। हाँ, तो यहाँ पे अग्नि हर जगह पे लगा रहता है क्या? नहीं, अग्नि हर जगह पे नहीं लगा रहता। फिर अग्नि तो एक नाम है ना, मुख्य नाम है। हाँ हाँ पर अग्नि से ही तो सब कुछ पकता है संसार में। हाँ हाँ। अग्नि से ही नष्ट होता है। तो अग्नि परम स्वच्छ है और अग्नि सुरों की देवी उत्पत्ति होती है अग्नि से ही, जिसका नाम माँ सरस्वती है। हाँ और माता पार्वती भी प्रजापति दक्ष के घर अग्नि से ही उत्पत्ति हुई। हाँ। माता सीता जी भी अग्नि से ही उत्पत्ति हुई। तो हमारी ज़्यादातर जितनी भी शक्ति हैं वो अग्नि स्वरूप में है, इसलिए वो अग्नि से ही उत्पत्ति होती है। अग्नि का मतलब है यमनग्नि। यमनग्नि। जी, ओके। वो पंडितों के मुख्य गुरु थे। तो यमनग्नि के नाम से अग्नि का तो अखाड़े को नाम मिला। यमनग्नि तो कर नहीं सकते थे, वो तो ऋषि थे। ओके। इसलिए खाली अग्नि हो। अग्नि हो गया वो। और आप कहाँ से हो? कहाँ से? मैं गंगोत्री से हूँ। गंगोत्री बाकी से। भारतवर्ष का हूँ। हाँ, भारतवर्ष के तो हम सभी है। पर गंगोत्री से आप आते हो क्या यहाँ पे? हाँ। पर इसे अंग्रेजों ने जाते समय जातिवाद और दिशा दे दी, स्टेट बना दिया, जिससे हम लोग आपस में विवाद करते रहे, लड़ते रहे। बिल्कुल सही और बात हम है। उनके यानी कि जो उनकी डेमोक्रेसी है उससे निकल ना सके। इसमें अभी कुछ सालों से फ़र्क पड़ा है। इंडिया में कुछ समझदार लोग जो यानी कि बिल्कुल नॉर्मल लेवल से उठ के, जैसे अपने मोदी जी हैं, तो वो नेशनलिटी के लिए कुछ अच्छा कर रहे हैं और ये चापलूस लोगों से और डेमोक्रेसी से बचा रहे हैं देश को। उनको भी लोग यानी कि डेमोक्रेसी में जो पहले लिपित थे वो लोग उनको अच्छा बुरा बोलते हैं, पर वो ये नहीं देख रहे कि वो नेशनलिटी के लिए कर रहे हैं और अपनी सभ्यता के लिए कर रहे हैं, अपने भारतवर्ष के लिए कर रहे भारतवर्ष के लिए कर रहे हैं। हैं। नॉट इंडिया, इंडिया के लिए नहीं कर रहे। हाँ। इंडिया को तो वो डिजिटल बनाना चाहते हैं। हाँ। वो भारत के लिए कुछ करना भारत चाहते के हैं। लिए कुछ करना है। जो इंडिया नाम है वो अंग्रेजों ने दिया हमें जाते समय, उसको वो डिजिटल में डालना चाहते हैं। डिजिटल से जो अनपढ़ लोग हैं और जो कम बुद्धि के हैं, जैसे लोग भैंस का दूध पीते हैं और डबल क्रॉस गाय का दूध पीते हैं, इनका ब्रेन वैसे ही रहता है, डबल ही सोचते हैं। ये वेस्टर्न कल्चर की तरफ ज़्यादा जाते हैं। भैंस का दूध पीने वाले जो गाय का दूध पीते हैं वो आर्य वैद्य सनातन धर्म से रिलेटेड होते हैं, इसलिए वो अपने धर्म के लिए सोचते हैं। आपका शुभ नाम? मेरा नाम रश्मि। रश्मि। हाँ। तुला राशि। हाँ। अपने पैसे दूसरों के लिए खर्च देती हो और खिलाने पिलाने में, और खुद के पैसे बॉन्ड भी कर लेती हो और आप बड़ों की रिस्पेक्ट करते हो। धन्यवाद और आप जी। अपने पिता से बात करते हो, माता से थोड़ा दूर रहते हो। मेरे को सब कुछ मालूम पड़ जाता है। आपका नाम? मेरा नाम है ओम बिंदु नंद। ओम बिंदु नंद। पहले मेरा नाम था ओम बिंदु दास। ओके। अब अखाड़े का हो गया तो नंद हो गया। नाम वही है, सिर्फ खाली दास और नंद में फर्क है। अखाड़े में यानी कि आने से। ओके। आपका शुभ नाम? अर्चना। अर्चना। अखाड़े में मंगल मालिक। आप थोड़े डबल माइंडेड हो जाते हो डिसीजन लेने में, और थोड़ा मन अपने मन से करते हो। जैसे गर्मी लग रही है, ये लोग बोल रहे ठंडा पीना है तो आप बोलोगे नहीं कॉफ़ी पिला दो। और ठंडी लग रही है तो ये लोग बोलेंगे भाई हमें यानी कि गर्म कुछ खाना पीना, तो आप बोलोगे आइसक्रीम खा दो। तो आप ऐसे मोड़ी हो। अकेले में कभी कभी डर भी जाते हो। चलो, आपसे मिलके बहुत खुशी हुई। आपको स्किन प्रॉब्लम हो सकती है। कहाँ से आए आप लोग? महाराष्ट्र से। महाराष्ट्र कहाँ से? पुणे से। पुणे। आप आए हो महाराष्ट्र? पुणे। मैं आया था जब मैं 9 साल का था, तब पुणे आया था। तब आए थे पुणे। मैं पंढरपुर गया था तब अपने ओके। घर से बात में। पंढरपुर में वो विठल भगवान को मिलने गया था। हाँ। वहाँ जाके मालूम पड़ा कि वो तो मूर्ति है, जैसे वृंदावन में मूर्तियाँ थी। तो तब से मेरे को यानी कि अपने घर बार से थोड़ा दूर हो गया। आध्यात्मिक में ध्यान था, आध्यात्मिक में, तो आध्यात्मिक में अभी मैं 53 साल का हो चुका हूँ। माँ गंगोत्री में रहने से इसलिए थोड़ा पता नहीं लगता, और बॉडी वगैरह यानी कि गंगा जी की कृपा है, संभाल रखना है। आप लोग जल को संभालो,
हाँ। तो सबका जीवन संभल जाएगा। हाँ यहाँ जल को ही गंदा किया जा रहा है। हाँ वेस्टर्न कल्चर की सबसे लास्ट गेम है कि भारतवर्ष का जल है जो बहुत ताकतवर है, उसे प्रदूषित किया जाए। इसलिए यानी कि नए नए प्लानिंग देती है कि गंगा में डाल दो, गंगा अपने आप ही साफ कर लेगी। तो गंगा में नहीं डालने चाहिए। जैसे सबके पहले टैंक होते थे वैसे टैंक वैसे बनने ही। चाहिए, मलमूत्र वहाँ रहना चाहिए। बराबर प्रदूषण है। फैलने से तो सारी सृष्टि हम प्रदूषित कर रहे हैं। ये सारा गंदगी समुद्र में जा रहा है और समुद्र गंदा हो जाएगा तो फिर सांस लेना बहुत मुश्किल हो जाएगा। इसलिए आप लोगों को चाहिए, महाराष्ट्र में रहते हो, थोड़ा पानी के ऊपर विचार करो, पानी और पॉलीथीन के ऊपर। हाँ ये प्लास्टिक के गिलास हैं, जो कागज के गिलास आ रहे हैं, हाँ इनके अंदर प्लास्टिक होता है। वो नहीं और कोई भी चीज़ है जो हम खाते हैं वो ऑक्सीजन रहित नहीं होती, हाँ और पैकिंग होती है जिससे उसमें कीटाणु पड़ जाते हैं, हाँ तो उसकी ऑक्सीजन लेवल मर जाता है। पानी का भी ऑक्सीजन लेवल मारने के लिए आप लोगों को बोतल में पानी दिया जा रहा है कि जब टेम्परेचर होगा तो ये पानी का मिनरल्स ख़त्म हो जाएगा और आप पियोगे तो आपको लीवर प्रॉब्लम्स और पेट की प्रॉब्लम्स और आपकी पूरी यानी कि गले से नीचे जो भी शरीर है वहाँ वो पे खराब होने लगे, घुटने, पाँव, लात, इन सब में प्रॉब्लम्स क्रिएट होंगे। इसलिए आप ध्यान दो। चलिए, बहुत खुशी हुई आपसे मिलके। प्रणाम आपको। कभी गंगोत्री श्रीराम। आखाड्यातल्या साधूंना भेटून आम्हाला खरंच खूप मस्त वाटलं, रिफ्रेशिंग वाटलं. बट ऑन द अदर हँड आमची जाम शिट्टी वाजली होती, कारण ऑलमोस्ट सकाळी 5 पासून आता 12 वाजत आले होते आणि आम्ही अखंड चालतो आहे, ऑन द मूव्ह आहोत. हार्डली एक पोळी आणि बटाट्याची भाजी खायला मिळाली. अदरवाईज थ्रूआऊट आम्हाला कुठेही फूड स्टॉल दिसले नाहीत. आणि परतीचा मार्ग आता शोधायचा होता. गुगल वॉज बेसिकली फेलिंग टू शो अस द एक्झॅक्ट रूट, कारण ओव्हरऑल वॉल्यूम आणि मोबाईलचा डेटा आणि नंबर ऑफ मोबाईल्स हेच त्याला हँडल होत नव्हतं. त्या ठिकठिकाणचे रूट्स बंद होते, बदललेले होते. सो असं वाटलं की अरे आता गाड्या दिसत आहेत तरीसुद्धा दे वर नॉट एबल टू कम वेअर यू वॉन्ट टू गो. सो सगळी चौकशी केल्यावर साधारणतः समजलं की अजून आपल्याला सहज 2 ते 2.5 तास चालायचं आहे, पाठीवर ओझं उचलून. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है. सजन रे झूठ मत बोलो. हे दिसतंय हे आदिशंकर मंडपम आहे. हे नदीच्या त्या बाजूला आहे. काल आपण इथे गेलो होतो आणि डिजिटल सेंटर, आणि तिथनं संगम घाट ह्या साईडला येतो डावीकडे. त्या संगम घाटापासनं आम्ही ब्रिजनी चालत चालत इकडे आलो. इकडे आल्यावर हे आखाडे ह्या साईडला आहेत. पण आता ह्या आखाड्यावरून परत जायला अनंत काळपर्यंत आम्ही चालतो आहे. उन्हातानाचे रिक्षा अशा फुल भरून जात आहेत, त्याच्यामुळे कोणीही रिक्षावाला 1 मिनिटही थांबत नाही आहे आणि अनंत काळापर्यंत चालायचं आहे आता. तब्बल 2 तास अजून चालल्यावर आम्हाला एका भल्या माणसाने लिफ्ट दिली. आणि खरंच नमूद करावं असं वाटतं की प्रयागराजमध्ये आम्हाला खूप चांगली माणसं भेटली. म्हणजे कोणी सहज सहज लिफ्ट देत होतं, कोणी अगदी रोड दाखवायलाच तुमच्याबरोबर येत होतं, कोणी जाता जाता दुसऱ्याला सांगत होतं की अरे ह्यांना मदत करा, या खरंच खूप वेळ चालत आहेत. म्हणजे जे म्हणतो ना आपण की पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, याचं प्रात्यक्षिक म्हणजे प्रयागराजचा महाकुंभ 2025. शरीर जरी थकलेलं असलं तरीसुद्धा मन अतिशय प्रसन्न होतं. एकंदरीतच तिथल्या वाईब्स, तिथलं वातावरण, असलेला हवेतला थंडावा, हे सगळं अत्यंत आल्हाददायक होतं. आम्ही साधारण 3:30ला आमच्या लॉजवर परत पोचलो आणि त्यानंतर मात्र आम्ही पूर्णपणे आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळची आमची फ्लाईट होती.
सो आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे टोटल डे 1 डे 2 आणि डे 3ला सकाळी आम्ही पुन्हा प्रयागराज टू मुंबई आलो. वी आर ॲट प्रयागराज एअरपोर्ट आणि या एअरपोर्टचं बस स्टेशन वाटेल एवढी गर्दी आहे ऑब्विसली. तर इथे आम्हाला एक शॉप, जसं एअरपोर्ट शॉपिंग असतं तसं यू कॅन सी ॲट द बॅक साईड खूप मस्त शॉप आहे. and we purchased many things, not only souvenirs but small gifts for our loved ones. ज्यांनी इथे यायचं मिस केलं, निदान we are taking some memories for them from here. I can show you what all this shop has. कुंभ में डुबकी लगा महादेव जी मिल जाएंगे गंगा की लहरों में तुझे शिव गंगाधर दिख जाएंगे उतरा है स्वर्ग प्रयाग में रख आस्था अनुराग में शिव गंगा एक दिन तुझे मुक्ति का पथ दिखलाएंगे. च्या मूर्ती, रुद्राक्ष, महाकुंभची डायरी आणि त्यांनी खूप छान आयटम्स ठेवले तिथे. आणि मी म्हणेन की एअरपोर्टच्या पर्स्पेक्टिव्हनी जर तुम्ही बघितलं तर इट इज नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह. ऑब्वियसली तुम्ही जर महाकुंभमध्ये यातले काही आयटम्स बघितले तर तुम्हाला स्वस्तच मिळतील, पण एअरपोर्टची जी एक युजली हाईप प्राईस असते ना, तशी हाईप प्राईस नाही आहे. महाकुंभ